बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं देशभरामध्ये खळबळ उडाली। हे सगळं खून प्रकरण आता कुठेतरी शांत होत असताना यामध्ये पुन्हा एकदा नवा ट्विस्ट आलेला आहे। या प्रकरणातला जो मुख्य आरोपी आहे वाल्मिक कराड, या वाल्मिक कराडचा इन्काउंटर करण्याचं षडयंत्र सुरू होतं आणि त्यासाठी एका पोलीस उपनिरीक्षकाची मदत घेण्यात येणार होती। हा असा खळबळजनक दावा करण्यात आलेला आहे। हा दावा कुणी केला आहे आणि हे नेमकं प्रकरण काय आहे या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी बीड जिल्हा पोलीस दलातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित सर आहेत। सर, वाल्मिक कराडांची सुपारी देऊन इन्काउंटर करण्याचे प्रयत्न सुरू होते असा आपण दावा केलेला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडालेली आहे। कोण करणार होतं वाल्मिक कराडचं इन्काउंटर आणि त्यासाठी कसे प्रयत्न सुरू होते? बघा, विषय निघाला अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावरून। मी बोलण्यास आता एन्काउंटरचं सुरुवात केली की एक 5 लोकांवरती, माझ्या पोलीस बांधवांवरती SIT बसवलीच असेल आत्तापर्यंत आणि चौकशी व्हावी। अहो, त्यांचीच का? ते काय दुश्मन होते का? त्यांनी केला का एन्काउंटर? तर एन्काउंटर बोगस एन्काउंटर असा नाही करत। एन्काउंटर बोगस कसं, केंद्राचा सिग्नल आल्यानंतर आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि गृहसचिव यांची एक बैठक होते गुप्त ठिकाणी आणि त्या बैठकीत ठरवलं जातं की कसा करायचं, कशा प्रकारे करायचं, कुठं त्याला एन्काउंटर करायचं, की जेलमध्ये करायचं की बाहेर नेताना करायचं की कुठं करायचं आहे। आणि ते ठरवल्यानंतर एक टीम तयार करतात। म्हणजे जशी माझ्या वेळेस वाल्मिक कराडच्या वेळेस टीम तयार केली होती, 2 IAS ऑफिसर, IPS आणि 1 IAS आणि अजून एक उच्च दर्जाचे अधिकारी, असे 4-5 लोक बीडला आलेले वाल्मिक कराडला अरेस्ट केल्यानंतर। आणि त्यांनी मला डायरेक्ट ऑफर दिली होती की आपण रिव्हॉल्वर घेऊन लोड करून त्यांच्या पाठीमागं 24 तास राहायचं आहे। तर मी म्हणले की असलं हे पाप माझ्याच्यानं होणार नाही। जी न्यायदेवता शिक्षा देईल ते मला जनतेला मान्य आहे। त्यावरून मी नकार दिला। तशी मी पोलीस स्टेशन डायरीला कंट्रोलच्या ऑनलाईन एंट्रीसुद्धा केलेली आहे। सर, हे नेमकं प्रकरण किती तारखेचं आहे आणि किती दिवस झाले या सगळ्या प्रकरणाला? बघा, आता तारीख आठवत नाही, पण वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर हे 4-5 दिवसाचंच प्रकरण आहे। तर तुम्ही RTI टाका, सगळ्यांनी मीडियाने टाका किंवा जनतेने टाका, तुम्हाला मिळून जाईल सगळं। म्हणजे वाल्मिक कराडचा इन्काउंटर करण्यासाठी नेमके यामध्ये सहभागी कोण कोण होते? तुम्हाला काय सूचना दिल्या होत्या? ते अधिकारी कोण होते? मी नकार दिल्यानंतर मला माहिती नाही त्यांनी नंतर कोणाला विचारपूस केली। त्यांना माहीत होतं की बीड जिल्ह्यात माझं नाव होतं। माझ्या 7 ठिकाणी बदल्या झाल्या होत्या। ज्युनियर तुकाराम मुंडे मला बनवलं होतं आणि डॅशिंग अधिकारी। याच्या अगोदरही मी वाल्मिक कराड धनंजय मुंडेशी नडलेलो आहे। धनंजय मुंडे बोगस मतदान होऊ दिलं नाही। सगळे माझे व्हिडिओ बघा, माझा रणजित रेड्डी PS आहे, इंस्टाला सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत, सर्व तुम्ही बघू शकता। नाही, पण वाल्मिक कराडचा बळी नेमका कुणाला हवा होता? वाल्मिक कराडचा बळी आपल्या राज्य शासनालाच म्हणता येईल ना। आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटलाच हवा होता। ते कोणाच्या, आता धनंजय मुंडेला हवा होता का लोकांनी आता ते चौकशी बसवावी? राज्य शासनामध्ये 2 महत्त्वाचं असतं, एक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी। यामध्ये वाल्मिक कराडांचा इन्काउंटर करण्याचा सगळ्यात जास्त इंटरेस्ट कुणाला होता? राज्य सरकारलाच। राज्य सरकारमधले काही स्पेसिफिक लोक होते का की जे वाल्मिक कराडांचा इन्काउंटर करण्यासाठी इंटरेस्टेड होते? स्पेसिफिक असतील, पण बघा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याशिवाय एन्काउंटर होऊ शकत नाही। जसा अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला त्याचप्रमाणे अक्षय शिंदेचे काय ते पोलीस काय दुश्मन नव्हते। एन्काउंटर अक्षय शिंदेच्या हातात बेड्या होत्या, दोरखंड बागदोड बांधलेलं होतं। एवढं असताना अक्षय शिंदेचा एन्काउंटर होता म्हणजे लोकांनी समजून जायचं। बरं सर, यात एक अजून महत्त्वाचा प्रश्न आहे। तुम्ही नकार दिल्याच्या नंतर त्यांनी इन्काउंटरसाठी अजून कोणी अधिकाऱ्याला बोललेले आहेत का? त्या संदर्भात काय माहिती आहे का? नाही, त्याबद्दल मला काही माहिती नाही। मी नकार दिल्यानंतर मला थोडी ते सांगतील की आम्ही कोणाला विचारपूस केली, काय प्रयत्न केलेत वगैरे। फक्त मला माहिती आहे की तेवढंच। आणि त्या बेडसुद्धा आलेले ते वाल्मिक कराडसाठीच त्या ठिकाणी 5 बेड, तुम्हाला माहिती असेल प्रकरण, तर ते बेडसुद्धा एक बेड वाल्मिक कराडसाठीच आला होता। आणि आमचे SP साहेब म्हणतात ना, मी निर्भीड आहे, भ्रष्टाचारी नाही वगैरे, तर त्यांचा एक पुरावासुद्धा मी आपल्याला देणार आहे की खालच्या अधिकारी वर्गांकडून कशाप्रकारे माझ्याकडनं त्यांनी टॅब घेतला होता, तो मी दाखवतो याच्यावरती, तुम्हाला जर बघायचं असेल तर। कसला टॅब आहे? iTab आहे, ॲपल कंपनीचा, आणि तो मी त्यांना गिफ्टच्या स्वरूपात दिला होता। त्यांनी मागणी केली होती आमच्या PIला। आणि हे बघा, किती तारखेला पोलीस अधीक्षकाने टॅब मागितला होता? त्याची किंमत किती आहे? तो तुम्ही कुठून खरेदी केलेला आहे? आम्ही माझ्या गावातनं लातूरमधून खरेदी केला आणि त्याची किंमत टोटल आहे 97,000, 1 लाखाच्या आसपास। आणि मोड ऑफ पेमेंटसुद्धा आपण बघू शकता। हे बघा, ह्याच्यामध्ये मोड ऑफ पेमेंट कॅश आहे आणि नाव आहे, लातूरहून घेतलेलं आहे हे सगळं।
सर हे तुम्हाला टॅब का मागण्यात आला असावा आणि तुम्हीच याचं पेड का केलं आहे? हे सिस्टीम अशाच प्रकारे चालते मित्रांनो. सिस्टीममध्ये राहायचं आहे तर खालच्या वर्गांकडून भ्रष्टाचार केला जातो आणि त्याप्रमाणे मग सिस्टीम चालवण्यासाठी हे करावं लागतं. एक शेवटचा प्रश्न आहे सर, तुम्हाला इतका पोलीस दलातला अनुभव होता, वेगवेगळे धक्कादायक तुम्ही खुलासे करतायत. आता वाल्मी कराड जेलमध्ये आहेत, तिथे काही धोका आहे का? शासन काही प्रयत्न करते का? किंवा अजून कोणी ज्या त्या वाल्मी कराडांचे जे शत्रू आहेत ते काही प्रयत्न करतात का? वाल्मी कराडांचा जेलमधला मुक्काम सुरक्षित आहे का असुरक्षित आहे? बघा, आता एन्काउंटरचं प्रकरण मी उचलून धरले, मीडियाने धरले, तर आता एन्काउंटर आपलं सरकार करणार नाही. जर हे प्रकरण मी जर उचलून धरलं नसतं किंवा मीडियाने जनतेने धरलं नसतं, आता वाल्मिक कराड खऱ्या अर्थाने सुखरूप आहेत म्हणायचं. आता आपलं गव्हर्नमेंट एवढी मी बोलल्यानंतर एवढी हिंमत नाही करणार. अंजली दमानिया म्हणतात की तुम्ही नशा करून हे सगळे व्हिडिओ तयार करतायत आणि हे सगळं विक्षिंबन आहे. अंजली दमानियाचं सोडा हो, ते फक्त जनतेची सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी जाहीर करावा त्यांचा उत्पन्नाचा स्रोत वगैरे, मुंबईमध्ये काय आणि कुठं जातात ते सर्व गोष्टी. 15 वर्ष मी मुंबईमध्ये काढलेत. जर त्यांच्या पाठीमागे लागलो ना मी, तर मला म्हणजे बाकीच्यांची सुद्धा गरज नाही. तर त्यामुळे अंजली दमानिया यांनी आपलं ते काय समाजकारण राजकारण करावं. माझ्या मागे किंवा मला विक्षिप्त बनून मीडियावरती रोज तिचं असं आहे की मीच दिसावी असं तिचं म्हणणं आग्रह असतो. सर शेवटचा प्रश्न आहे, तुमच्याकडनं 1 लाख रुपयांच्या जवळपास किमतीचा टॅब पोलीस अधीक्षकांनी घेतला आहे, तर या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही ACBकडे का गेला नव्हता? मी ACB म्हणजे मी खात्यात होतो ना. ACBमध्ये कशाला जाऊ, मी खात्यात सिस्टीममध्ये होतो त्यावेळेस. आत्ता मला सस्पेंड केलं आहे म्हणून मी आता बघावं, आत्ता मी यांचे सगळे पोल बाहेर काढतो आहे. हे सगळं टॅबचं जे प्रकरण आहे, सोशल मीडिया आणि माध्यमांवर प्रतिक्रिया तर तुम्ही देत आहेच, पण या विरोधामध्ये राज्य शासन किंवा ACBकडे मी तक्रार करणार आहे, अँटी करप्शनकडे मी तक्रार करणार आहे लवकरच, आणि वरिष्ठांकडे गृहमंत्र्यांकडे तक्रार करून या सिस्टीममध्ये काहीच नाही. 15 दिवस झालं तक्रार करतो, काही भेटत नाही आणि न्याय भेटेल असं मला वाटत नाही, तरी तक्रार करतो मी. बरं सर, SP-ची बदली करा म्हणून अनेक विरोधक बीडमध्ये प्रयत्न करत आहेत, काय कारण असावं? हेच की असे बोगस SP आहेत आपले बीड जिल्ह्याचे. माझ्यावर मला सस्पेंड केले एका बिल्डरच्या सांगण्यावरून. बिल्डरची बायको एक सुरतची मुकेश नाटा, त्यांच्या बायकोच्या सांगण्यावरून निखिल गुप्तांनी 6 तासात इन्क्वायरी केली आणि 6 तासात मला सस्पेंड केलं. मित्रांनो, हा अन्याय नाही का माझ्यावरती? तुम्ही त्या संदर्भामध्ये राज्य शासनाकडे गेलात का? मॅटमध्ये गेलात का? काही तुम्हाला न्याय मिळतोय का? नाही, मला कुठंच न्याय मिळत नाही. आता बघू, लेखी न्याय देर आहे अंधेर नाही. आता कोर्टामध्ये जाणार आहे मी, कोर्टातूनच न्याय मागणार आहे. बघू आता भेटतो का. बरं सर, एक प्रश्न आहे, आतापर्यंतचं बीडचं कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक कोण होते किंवा मग बीडमध्ये कोण यायला पाहिजेत? याच्या अगोदरचे जे SP होते त्यांचं नाव आता मला एकदम आठवत नाही. जे मस्साजोग प्रकरणात, संतोष देशमुख प्रकरणामध्ये ते खूप प्रामाणिक, त्यांच्यासारखा अमरावतीहून आले होते ते SP, नाव नाही, पण याच्या अगोदरचे SP ज्यांची फडणवीसांनी त्यांना त्या प्रकरणात बडतर्फ केलं, त्यांचा संबंध नव्हता. बिचारे सीकवर होते, सीकवर असताना म्हणजे सीकवर नाही, रजेवर होते. रजेवर असताना ते आपलं कर्तव्य निभावण्यासाठी ते एवढं मोठं हत्याकांड झाले म्हणून त्या ठिकाणी आले होते ते. तर त्यांची शिक्षा त्यांना भेटली. प्रामाणिकपणाचं हे फळ असतं मित्रांनो. बरं, नक्कीच. तर हे निलंबित पोलीस उपनिरीक्षक होते, ज्यांनी साम TVवरती अत्यंत खळबळजनक दावे केलेले आहेत. वाल्मिक कराड जो संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे, त्याचा इन्काउंटर करण्यात येत होता आणि त्या संदर्भामध्ये आपल्यासोबत काही लोक चर्चा करत होते आणि यामध्ये राज्य शासनाचा महत्त्वाचा सहभाग आहे असा दावा त्यांनी केलेला आहे. आणि त्याचबरोबर अंजली दमानियांवर देखील खळबळजनक आरोप करताना बीडच्या पोलीस अधीक्षकांना आपण ॲपल कंपनीचा टॅब दिलेला आहे, त्याची पावती देखील दाखवलेली आहे. आणि या संदर्भामध्ये जे पोलीस उपनिरीक्षक आहेत, निलंबित पोलीस उपनिरीक्षक, ते आता ACBकडे तक्रार करणार आहेत. आणि पुन्हा एकदा संतोष देशमुखांचं खून प्रकरण शांत होत असताना या सगळ्या आरोपामुळं खळबळ उडालेली आहे. संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.